of error. Estimation of magnitude of error. तर लक्ष द्या, आपल्याला एरर कशामुळे तयार होतात? तर काही एरर सिस्टीममुळे तयार होतात, त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक एरर. आणि काही एरर्सला पर्टिक्युलर सोर्स नसतो, अशा एरर्सला आपण काय म्हणतो? रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एरर यांचा सोर्स आपल्याला माहिती असतो, सो दॅट these errors can be eliminated by using proper instruments, by making perfection itself in the experimental techniques, and by carefully taking the observation जर खूप काळजीपूर्वक घेतले तर आपण हे सिस्टमॅटिक एरर जे आहेत ते आपण एलिमिनेट करू शकतो. But still there are some errors which cannot be completely eliminated. असे काही एरर्स असतात ज्यांना आपण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकतच नाहीत, तर अशा एररला आपण म्हणतो रॅन्डम एरर. म्हणजे आपल्या कोणत्याही मेजरमेंटमध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये एरर तयार होतो. ठीक आहे. मग आपल्याला तो एरर किती तयार झाला, तो एरर किती आहे हे आपल्याला एस्टिमेट करायचं असतं, आणि त्यामुळे आपण काल डिस्कस करत होतो एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर. ठीक आहे. तर आपण काल डिस्कस करत होतो एस्टिमेशन ऑफ, मी जस्ट रिवाइज करतो, एस्टिमेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एरर. किती एरर तयार होत असेल त्या रॅन्डम एरर्समुळे हे आपल्याला एस्टिमेट करायचं. तर रॅन्डम एरर्स आपण कम्प्लिटली काढू शकत नाही, तर त्याला आपण मिनिमाइज करू शकतो, कमी करू शकतो. हाऊ वी कॅन मिनिमाइज इट? तर काय करा, तर एकच क्वांटिटी, जी क्वांटिटी आपल्याला मोजायची आहे तिची रिडिंग एकापेक्षा जास्त वेळेस घ्या. ओके. सो इफ यू वॉन्ट टू मेजर अ लेंथ विथ द हेल्प ऑफ स्केल, ओके, एक लांबी मोजायची आहे स्केलच्या साहाय्याने समजा, तर जर तिथं रॅन्डम एरर्स तयार होत असतील तर ती लांबी, एकच लांबी एकापेक्षा जास्त वेळेस मेजर करा. ओके. आणि त्या लांबीचा काय काढा? मीन काढा. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? मीन व्हॅल्यू. तर याच्यावर हे जे रॅन्डम एरर्स आहेत हे एलिमिनेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? सो टेक मेजर द फिजिकल क्वांटिटी मोर दॅन वन टाइम्स. ओके. एकापेक्षा जास्त वेळेस ती फिजिकल क्वांटिटी मेजर करा. ओके. तर आपण समजा मेजर केली, A1 is the first reading, A2 is second reading, A3 is third reading, A4 is fourth reading, and how much times we have measured it? N times. Okay, so we have measured it N times. We have measured the same physical quantity how much times? N times. Okay, we have done this measurement for the removal of minimization of which errors? Random errors. रॅन्डम एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण अशा पद्धतीनं काय करू शकतो? एकच क्वांटिटी एकापेक्षा जास्त वेळेस मेजर केली. ओके. मग नंतर काय करायचं आपल्याला? त्या मेजर केलेल्या व्हॅल्यूचे मीन व्हॅल्यू काढायची. तर मीन व्हॅल्यू इज द अरिथमॅटिक मीन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू. ह्या मेजर्ड व्हॅल्यूचा अरिथमॅटिक मीन घ्यायचा आहे, म्हणजे यांची बेरीज करायची. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस अप टू कुठपर्यंत AN. ओके. किंवा A4 घ्या वाटल्यास तिथं, आणखी A4 प्लस अप टू AN. तर अशा प्रत्येक रिडिंगची आपल्याला बेरीज करायची, या मेजर्ड व्हॅल्यूची बेरीज करायची, आणि त्याला डिवाइड करायचं कितीनं? नंबर ऑफ रिडिंग्सनं. किती रिडिंग्स घेतल्यात आपण त्याला डिवाइड करायचं. तर या समला आपण रिप्लेस करतो कशानं? समेशननं. तर आणखी एक मीन व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय होऊ शकतो? समेशन I इज इक्वल टू 1 टू N. कुठून कुठपर्यंत आपण आयची व्हॅल्यू चेंज करतोय? 1 पासून N पर्यंत. 1 अपॉन N ॲज इट इज, आणि तर करेल AI. ठीक आहे. तर दिस इज अ फॉर्म्युला फॉर मीन व्हॅल्यू. तर आपण अशा पद्धतीनं त्याची मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. मीन व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दिस ॲब्सोल्यूट एरर? तर ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच मेजर्ड व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू जी काय आपली आलेली असेल तिच्यामधून आपल्याला प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू वजा करायचे, तर आपल्याला काय मिळून जाईल? ॲब्सोल्यूट एरर इन फॉर एव्हरी मेजरमेंट. सो ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट मेजरमेंट इज इक्वल टू डेल A1. हे कशाने दाखवले आपण? डेल A1 ने. ॲब्सोल्यूट एरर इज रिप्रेझेंटेड बाय डेल, अँड इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड फर्स्ट measured value. Okay, then
absolute error in second reading is equals to the mod of difference between mean value and second measured value. Okay. Absolute error in third reading is equal to the mod of difference between mean value and third measured value. Absolute error in fourth reading is equal to the mod of, this is mod of difference between mean value and fourth measured value. And then last is absolute error in last reading, nth reading is the mod of difference between measured value, mean value and nth measured value. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, प्रत्येक रीडिंग मधला काय करू शकतो, ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करू शकतो. तर ऍब्सोल्यूट एररची डेफिनेशन काय, तर ऍब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू. प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू मध्ये मधून आपण मीन व्हॅल्यू वजा करतोय किंवा मीन व्हॅल्यू मधून आपण प्रत्येक मोजलेली व्हॅल्यू काय करतोय, वजा करतोय, आणि जे काय डिफरन्स आपल्याला मिळतोय आणि त्या डिफरन्सलाच काय म्हणले आपण, ऍब्सोल्यूट एरर. सो दिस इज ऍब्सोल्यूट एरर इन फर्स्ट मेजरमेंट, this is absolute error in second measurement, this is absolute error in third measurement, this is absolute error in fourth, and this is absolute error in last measurement. Okay, then we have discussed the mean absolute error. Mean absolute error, तर mean absolute error मध्ये काय करतो आपण, तर हे जे काय आपण प्रत्येक रीडिंग मधला आपण ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट केले, या प्रत्येकाची काय करतो आपण बेरीज. सो दिस इज ऍब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग प्लस ऍब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग प्लस ऍब्सोल्यूट एरर इन थर्ड मेजरमेंट, वाटल्यास थर्ड मेजरमेंट प्लस ऍब्सोल्यूट एरर इन फोर्थ मेजरमेंट डॅश 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 अप टू ऍब्सोल्यूट एरर इन nth मेजरमेंट. त्या सगळ्यांची बेरीज केली आणि त्याला डिवाइड केलं कशानं, किती ऍब्सोल्यूट एरर्स घेतले, n, त्यालाच काय म्हणू आपण, मीन ऍब्सोल्यूट एरर. तर डेल ए मीन. ओके, त्याला आपण डिवाइड केलं. तर आपण इथं हे समेशन साइन रिप्लेस कशाने करू शकतो, सम साइन रिप्लेस कशाने करू शकतो, समेशन. समेशन कुठून कुठपर्यंत, i इज इक्वल टू 1 टू n, 1 डिवायडेड बाय n हे ॲज इट इज, आणि समेशन इथं काय येईल, डेल ए आय. ओके, तर आय ची व्हॅल्यू 1 ठेवा तर ही पहिली टर्म मिळेल, पुन्हा आय ची व्हॅल्यू दुसरी 2 ठेवा ही दुसरी टर्म मिळेल, आय ची व्हॅल्यू 3 ठेवा ही तिसरी टर्म मिळेल. तर हा पण एक फॉर्म्युला आहे कशाचा, मीन ऍब्सोल्यूट एररचा. ठीक आहे. ओके, दिस इज अ मीन ऍब्सोल्यूट एरर. तर आज इथपर्यंत आपण काल डिस्कस केलं होतं. ओके, आता यानंतर आणखी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे आहे फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर, एरर, याला दोन नाव आहेत, फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. तर खूप सोपी डेफिनेशन आहे फ्रॅक्शनल एररची किंवा रिलेटिव्ह एररची. तर इट्स अ रेशो, इट इज रेशो ऑफ, रेशो कशा कशाचा, मीन ऍब्सोल्यूट एररचा आणि मीन व्हॅल्यूचा रेशो. रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर and mean value. Mean value. So mean absolute error is how much, del am. Mean absolute error divided by a mean. आपण अगोदरच काय काढलेली, मीन व्हॅल्यू काढलेली, या दोघांचा रेशो घेतला की आपल्याला काय मिळून जाईल, फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एरर. ओके, आणि रिलेटिव्ह एरर मिळालं की शेवटचं काय राहतं, पर्सेंटेज एरर, म्हणजे किती पर्सेंट एरर तयार झालाय. याच्यावरून काय कळतं आपल्याला की या दोघांचा आपण काय घेतोय, रेशो घेतोय. ओके, आणि मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन एरर. यानंतर आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचे, म्हणजे तयार झालेला जो एरर आहे तो किती टक्के आहे, मीन व्हॅल्यूच्या किती टक्के आहे. तर याला फक्त काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाय करायचं आपल्याला 100 ने. ओके, तर पर्सेंटेज एरर, ओके,
तर पर्सेंटेज एरर इज द मल्टिप्लिकेशन ऑफ रिलेटिव्ह एरर अँड 100. तर रिलेटिव्ह एररलाच मल्टिप्लाय करायचं कशानं? 100ने. तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय? तर रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू आणि मल्टिप्लाइड बाय 100. तर यावरून आपल्याला काय मिळेल? त्याचं पर्सेंटेज. तर किती टक्के एरर त्यामध्ये तयार झाला यावरून आपल्याला काढता येईल. ठीक आहे. तर हे दोन फॉर्म्युले समजलेत. फ्रॅक्शनल एरर इज द रेशो ऑफ गुणोत्तर आहे कशा कशाचं? मीन ॲब्सोल्यूट एररचं आणि मीन व्हॅल्यूचं. ओके. आता दिसतंय का? हां, ठीक आहे. तर नेक्स्ट आपला एरर होता फ्रॅक्शनल एरर. फ्रॅक्शनल एरर म्हणजे काय? तर रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर, जे आपण मीन ॲब्सोल्यूट एरर काढलाय त्याचा आणि मीन व्हॅल्यूचा आपल्याला काय घ्यायचा? रेशो. तर त्यालाच काय म्हणले आपण? रिलेटिव्ह एरर. आणि पर्सेंटेज एरर, तर पर्सेंटेज एरर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ रिलेटिव्ह एरर अँड 100. 100 न मल्टिप्लाय करतो आपण त्याला, त्याच्यावर काय मिळेल आपल्याला? पर्सेंटेज. ठीक आहे. आपलं आपण पर्सेंटेज पण असंच काढतो. नंबर ऑफ सब्जेक्ट मिळालेले मार्क, टोटल नंबर ऑफ मार्क्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट मल्टिप्लाइड बाय 100, यावरून आपल्याला पर्सेंटेज मिळतं. तसंच इथं पण रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 यावरून आपण काय करू शकतो? किती पर्सेंट एरर त्यामध्ये तयार झालेला आहे ते काढता येईल आपल्याला. ठीक आहे. तर हे सगळे झाले फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला आहे मीन व्हॅल्यूचा. ओके. मीन व्हॅल्यू कशी काढायची? प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यूची बेरीज करायची, त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्सनं डिवाइड करायचं. त्यानंतर ॲब्सोल्यूट एरर आपण कसं काढतो? तर जी आपली मीन व्हॅल्यू आली आहे तिच्यातून प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू काय करायची? वजा करायची. त्यावरून आपल्याला प्रत्येकामधलं ॲब्सोल्यूट एरर मिळेल. आणि मग आपल्याला प्रत्येकामधलं ॲब्सोल्यूट एरर मिळालं की त्याचा मीन काढायचा. त्याचा मीन म्हणजे काय? तर त्या प्रत्येक ॲब्सोल्यूट एररची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स, त्यावरून आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर मिळेल. त्यानंतर फ्रॅक्शनल एरर कसा काढायचा? इट इज अ रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर अँड मीन व्हॅल्यू. तर ही मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू या दोघांचा काय घ्यायचा? आपल्याला रेशो घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला काय मिळेल? रिलेटिव्ह एरर. पर्सेंटेज एरर इज द मल्टिप्लिकेशन ऑफ रिलेटिव्ह एरर अँड 100. तर रिलेटिव्ह एररलाच आपण मल्टिप्लाय केलं कशानं? 100ने. तर काय मिळेल आपल्याला? पर्सेंटेज एरर. ठीक आहे. तर हे झाले सगळे फॉर्म्युले. या फॉर्म्युल्यामध्ये काय अडचण आहे कोणाला? ओके. चला, तर पुढे आपल्याला एरर रिप्रेझेंटेशन करायचं. आपण आता यावरून एरर किती तयार झालं हे काढले. ओके. आता एरर किती कसं रिप्रेझेंट करायचं? तर नेक्स्ट आहे आपलं एरर रिप्रेझेंटेशन. तर लक्ष द्या, आपण ए ही क्वांटिटी मेजर केली आहे. ओके. तर या क्वांटिटीमध्ये किती एरर तयार झाला असेल मेजर करते वेळेस, तो कसा रिप्रेझेंट केला जातो? तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय करतो? या ए क्वांटिटीला एक नंबर ऑफ टाइम्स मेजर करतो आणि त्यावरून तिची काय करतो? मीन व्हॅल्यू. ओके. तर ही झाली मीन व्हॅल्यू. आणि मीन व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण ॲब्सोल्यूट एरर काढतो आणि ॲब्सोल्यूट एरर काढल्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर काढतो. त्यानंतर आपण काढतो मीन ॲब्सोल्यूट एरर. तर ही जी मीन व्हॅल्यू असते ही त्या व्हॅल्यूची कोणती व्हॅल्यू असते? जवळपास ॲक्च्युअल व्हॅल्यू असू शकते, त्याच्या जवळपास असू शकते, किंवा ट्रू व्हॅल्यू असते. ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास असते ही मीन व्हॅल्यू. आणि हा जो असतो त्याच्यामध्ये तयार झालेला एरर. म्हणजे ए ही व्हॅल्यू ही ए मीन असू शकते, इतकी असू शकते, पण त्याच्यामध्ये कितीचा फरक असू शकतो? तर डेल ए मीनचा फरक असू शकतो. इतक्यानं ती जास्त असू शकते किंवा इतक्यानं ती काय असू शकते? कमी असू शकते. ओके. तर ए ही क्वांटिटी मेजर केली आपण, तिच्यामध्ये किती एरर तयार झालाय? तर इतका एरर तयार झाला असेल. तर मीन व्हॅल्यूमध्ये
मीन ॲब्सोल्यूट एरर ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. तर दोन व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. एक व्हॅल्यू असेल मीन प्लस डेल एम आणि दुसरी व्हॅल्यू असेल मीन व्हॅल्यू मायनस डेल एम. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात. ओके, तर ह्या ए ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये कुठेतरी असेल. ओके, प्लस किंवा मायनस केलं या दोघांच्या मधामध्ये कुठेतरी ह्या ए ची व्हॅल्यू काय असेल, ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल. ओके, तर आपण असं म्हणू शकतो द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दिस क्वांटिटी ए इज लाईज इन बिटवीन. लाय म्हणजे असणे. कशाच्या मधामध्ये? दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये असू शकते. कोणकोणत्या? ह्या ए मीन, त्या व्हॅल्यूचा मीन व्हॅल्यू प्लस मीन ॲब्सोल्यूट एरर, ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आणि ए मीन त्याच्यातून आपण मीन ॲब्सोल्यूट एरर काय करतोय, वजा करतोय. तर या दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये कुठंतरी ह्या ए ची काय असेल, ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल. म्हणजे या क्वांटिटीची ऍक्च्युअल व्हॅल्यू ही डेल ए मीन जास्त असू शकते किंवा डेल ए मीन काय असू शकते, कमी असू शकते. तर आपल्याला 2 ते 3 व्हॅल्यूज मिळतील आणि त्याच्या मधामध्ये कोणती तरी एक व्हॅल्यू ही कशाची असेल, ए ची ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एररचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. दिस इज द एरर रिप्रेझेंटेशन ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. तर ही त्या क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यूच्या आसपास असेल आणि त्या ट्रू व्हॅल्यूमध्ये किती बदल असू शकतो, तर डेल ए एम न ती व्हॅल्यू एक तर जास्त असू शकते किंवा डेल ए एम न ती व्हॅल्यू एक तर काय असू शकते, कमी असू शकते. तर प्लस दिलंय आणि मायनस दिलंय, दोन्ही वापरले साहेब मी. ओके, तर प्लस असेल तर एक व्हॅल्यू मिळते, मायनस असेल तर एक दुसरी एक व्हॅल्यू मिळते. आणि या दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये कुठेतरी या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर याला आपण थोडंसं आणखी वाटल्यास एका एक्झाम्पलने घेऊ समजून. ओके, एक्झाम्पल सांगितल्याशिवाय मला वाटत नाही तुम्हाला कळेल. ओके, तर ज्यांना नाही कळाल त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलं माहिती आहे की एक सॉल्व्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. बुक जर असेल तुमच्याकडे तर पेज नंबर 10 वर तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आहे. ठीक आहे, तर काय दिले त्या प्रॉब्लेम मध्ये, द रेडियस ऑफ स्पियर इज मेजर्ड रिपीटेडली इल्ड व्हॅल्यूज. आपण एका स्पियरची रेडियस मोजली, एका गोलाकार वस्तूची आपण रेडियस मोजली, एकापेक्षा जास्त वेळेस मोजली, तर तिच्या व्हॅल्यूज आपल्याला अशा पद्धतीने मिळाल्या आहेत. कशा पद्धतीने? या बघा दिलेले आहेत. पहिली रेडियस R1, आपल्याला R1 ची व्हॅल्यू मिळाली किती, 5.63 मीटर. दुसरी वेळेस ते त्याच स्पियरची रेडियस मोजली आहे, आता ती आली किती, 5.64 सॉरी 54 मीटर, 54 मीटर. तिसरी वेळेस त्याची क्वांटिटी त्याच रेडियस मोजली आपण, ती आली किती, 5.44 मीटर. त्यानंतर fourth time we have measured the radius which is 5.40 meter. आणि last fifth times which we have measured the radius of the sphere is 5.35 meter. प्रत्येक वेळेस आपण ती रेडियस मोजली त्या स्पियरची आणि ती रेडियस ही वेगवेगळी आलेली. ओके ओके, तर आपण एकापेक्षा जास्त वेळेस त्या रेडियसचं मेजरमेंट केलं. ओके, आता याची काय काढायची, मीन व्हॅल्यू. तर मीन रेडियस. ओके, मीन रेडियस कशी काढायची, तर प्रत्येक याची रिडिंगची बेरीज करा. प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यूची काय करा, R1, R2, R3, R4 आणि इथं काय येईल, R5. किती रिडिंग घेतल्यात आपण, 5. आणि डिवायडेड बाय काय, नंबर ऑफ रिडिंग्स. नंबर ऑफ रिडिंग्स 5. या सगळ्यांची बेरीज करायची, त्यावरून आपल्याला काय मिळेल, मीन रेडियस मिळेल. ठीक आहे, तर मीन रेडियस कशी काढायची, R1 ची व्हॅल्यू 5.63 प्लस R2 5.54 प्लस 5.44, बरोबर आहे ना, सगळ्या व्हॅल्यू बरोबर घेतो. ठीक आहे, प्लस प्लस 5.40 प्लस 5.35. ओके, त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय किती करायचे, 5. तर त्यावरून आपल्याला काय मिळेल, त्याची मेन व्हॅल्यू. ओके, काय झालं,
बाकीचे साऊंड बंद करणार आहे. वस्तू आहे तिची रेडियस आपल्याला मोजायची आहे आणि रेडियस आपण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने समजा मेजर केली आहे, कन्सिडर करा. पण आपल्याला माहिती आहे जरी आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या जरी वापरल्या तर काही एरर्स तयार होतात, त्याला म्हणतो आपण रॅन्डम एरर्स. ओके, तर तो एरर किती तयार झाला, त्याचं पर्सेंटेज काय ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. ओके, तर मग आपण काय करतो, एरर जर आपल्याला एस्टिमेट करायचा असेल तर काय करतो, रेडियस आपल्याला मोजायची आहे ना त्या स्पिअरची, तर ती रेडियस आपण एकापेक्षा जास्त वेळेस मेजर करतो. मग आपण इथं सुरुवातीला R1 किती दिले, 5.63 मीटर दिले. दुसरी वेळेस मोजली ती किती आली, 5.54 मीटर. तिसरी वेळेस मोजली 5.44 मीटर. फोर्थ टाइम we have measured it, which is 5.40 meter, and fifth times its radius is 5.35 meter. म्हणजे 5 वेळेस आपण आता ती रेडियस मोजली. आता रेडियस 5 वेळेस मोजल्यानंतर काय करतो आपण, तर तिची मीन व्हॅल्यू काढतो. काय काढतो आपण, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू कशी काढतो आपण, तर प्रत्येक रीडिंगची बेरीज करतो आपण, प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यूची बेरीज करतो आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ मेजर्ड व्हॅल्यूज ने डिवाइड करतो आपण. तिथं R1, R2, R3, R5, R4, R5, तर ह्या 5 रीडिंग आहेत. 5ला या सगळ्यांची बेरीज करून त्याला किती डिवाइड करू आपण, 5. तर या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला मेजर दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, त्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला पेज नंबर 10 वर तो प्रॉब्लेम आहे, एक्झाम्पल नंबर 1.5. सॉल्व्ड प्रॉब्लेम घेतोय, पुढे अनसॉल्व्ड पण घेणार आहोत आपण. ठीक आहे, तर या सगळ्या रीडिंगची आपण काय करतो, बेरीज करतो आणि त्याला डिवाइड करू कितीनं, 5 न. तर बेरीज करा किती येईल, तर 5 + 0 + 4 9 + 4 13 13 + 3 इट्स काय झालं. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चालायचं. ठीक आहे, तर मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम सांगतो. काय केलं आपण, आपण एका गोलाची लांबी रेडियस मेजर केली आहे, स्पिअरची रेडियस आपण मेजर केली आहे विथ द हेल्प ऑफ सम इन्स्ट्रुमेंट. तर आपल्याला इथं रॅन्डम एरर एलिमिनेट करायचे असतात, तर आपण एकच क्वांटिटी म्हणजे रेडियस आपण एकापेक्षा जास्त वेळेस मोजतो. ओके, तर एलिमिनेट करण्यासाठी आपण रेडियस एकापेक्षा जास्त वेळेस मोजली. पहिली वेळेस तिची व्हॅल्यू आली 5.63 मीटर, दुसरी वेळेस आली 5.54 मीटर, तिसरी वेळेस आली 5.44 मीटर, फोर्थ टाइम इट इज 5.40 मीटर अँड फिफ्थ टाइम इट इज 5.35 मीटर. ओके, मग आता याची काय करतो आपण, मीन व्हॅल्यू. आपल्याला एरर एस्टिमेशन करायचं आहे, किती एरर तयार झाला हे काढायचं आहे, त्याचं पर्सेंटेज काय आहे, त्याचं फ्रॅक्शन काय आहे, या सगळ्या व्हॅल्यूज काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर सुरुवातीला या रेडियसची आपण काय काढतो, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू कशी काढतो, तर मेजर केलेल्या प्रत्येक व्हॅल्यूची आपण काय करतो, बेरीज, आणि तिला नंबर ऑफ रिडिंग्स किती घेतल्यात त्यानं डिवाइड करतो. 5 रिडिंग घेतल्यात तर 5 ने डिवाइड केलं. याची बेरीज करायची. आता या प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ही प्रत्येक व्हॅल्यू पुटअप करा आणि तिची नंतर बेरीज करा. तर 5 + 0 + 4 इट इज 9 9 + 4 13 13 + 3 इट्स 16 6 डिवायडेड, हातचा आला 1. 3 + 4 7 7 + 4 11 11 + 5 16 16 + 6 22 22 प्लस हातचा आलेला आहे किती वेळ, 23. तर 3 हातचे आले 2, तर 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 आणि हातचे आलेले 2 27. 27.36 या सगळ्यांची बेरीज येते आणि डिवायडेड बाय किती येईल, 5. तर हे तर भागाकार येईल 5 5 जा 24 5, हातच्या इथं 2 राहिले तर 23 होतील. 5 चोक 20, 3 राहतील इथं, याला 36 होतील इथं. 5 7 35 आणि 1 राहिला तो 0 घेतला तर 2 होतील, 10 होतील. तर 5 दोन्ही 10. ठीक आहे, तर 5.472 मीटर ही त्याची काय आली, त्या रेडियसची मीन व्हॅल्यू आली. ओके, दिस इज द मीन व्हॅल्यू ऑफ मेजर्ड रेडियस.
तर मोजलेल्या व्हॅल्यूची रेडियस मीन व्हॅल्यू इतकी आली. ठीक आहे. तर मीन व्हॅल्यू आपण काढली आहे, किती आली आहे? 5.472 मीटर ही तिची काय आली? मीन व्हॅल्यू आली. नंतर आता काय कॅल्क्युलेट करायची आपल्याला? त्याची ॲब्सोल्यूट एरर. तर ॲब्सोल्यूट एरर कसं काढतो आपण? ॲब्सोल्यूट एरर कसं काढतो आपण? ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी आपण प्रत्येक मेजर्ड व्हॅल्यू या मीन व्हॅल्यूतून काय करतो? वजा करतो. तर ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग del R1 is the difference between mean value and first measured value. तो मीन व्हॅल्यू किती आहे? 5.472 मीटर वजा पहिली मेजर्ड व्हॅल्यू किती आहे? 5.63. 5.63. ओके, ही वजाबाकी घ्या वाटल्यास. आता इथं 0 घेऊ. 630 मधून 472 गेले तर किती राहतील? 630 मधून 472 वजा केले तर किती राहतील? किती? 28 28 आणि 100. आय थिंक 0.158 बरोबर आहे का? 0.158 बरोबर आहे का? मला चेक करून सांगा. ओके, या दोघांची वजाबाकी येईल इतकी. त्यानंतर del R2 ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग कसं काढायचं? तर मीन व्हॅल्यू वजा मेजर्ड व्हॅल्यू. तर मीन व्हॅल्यू किती? आर मीन मायनस R2. तर मीन व्हॅल्यू आपली किती आली आहे? 5.472 वजा सेकंड रीडिंग किती आहे? 5.54 मीटर. तर याला आपण 0 म्हणू. समजा इथं 0 आहे, काय नाही म्हणजे किती? 0. तर 540 वजा 472. 540 मधून 472 गेले. किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता 5.540 मधून 5.472 गेले, वजा केले तर किती येईल वजाबाकी? आता ही वजाबाकी निगेटिव्ह आली तरी पॉझिटिव्ह घ्यायची, हे लक्षात ठेवा. ओके, बरोबर आहे. किती येईल? 28 प्लस 40. 28 आणि 40 68 बरोबर आहे का? 28 आणि 40 ओके 68. तर 0.68 हे त्याची येईल वजाबाकी. ठीक आहे. पहिली किती आली? 0.158. दुसरी आली 0.68. किंवा वाटल्यास सोपं करू आपण याला, वाटल्यास del R3 काढू आपण. ओके, तर आता इथं आर मीन मधून R3 काय करायचं? वजा करायचं. तर आर मीन किती आहे? 5.472 मायनस R3 5.44 मीटर. याला 0 म्हणू आपण. आता इथं 472 आहे, इथं 440 आहे. तर 472 मधून 440 गेले किती राहतील? 32 आय थिंक. 0.32 बरोबर आहे. 0.32 बरोबर. चला, हे पॉईंट कशामुळे होतं? 5 मधून 5 गेले काय येतील? 0. तर 0.472 मधून 440 गेले तर किती राहतील? 32 मीटर. ओके, तर आपल्याला तिसऱ्या याच्यामधली ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मिळाली. चौथ्या याच्यामधली तसेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची आणि पाचव्या याच्यामधली पण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू त्याच पद्धतीने काढायची. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इन फोर्थ मी आता डायरेक्ट करतो बरं का. 5.472 मायनस 5.400. तर आता 472 मधून 400 गेले तर किती राहतील? 0.72 राहतील. किती राहतील? 0.72. त्यानंतर ॲब्सोल्यूट एरर इन फिफ्थ रीडिंग इज मीन व्हॅल्यू वजा फिफ्थ व्हॅल्यू 5.472 मायनस 5.350. तर 472 मधून 350 वजा केले, 472 मधून 350 गेले किती राहतील?
तर 72 आणि 50 122.122 आय थिंक बरोबर आहे ना. 122 ठीक आहे. ओके चला. तर म्हणजे आपण प्रत्येक रिडिंग मधलं काय काढे आता ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट केले. ओके हे काय प्रत्येक रिडिंग मधलं ऍब्सोल्यूट एरर. आता याचा काय काढायचं आपल्याला मीन काढायचा आहे. ऍब्सोल्यूट एररचा मीन. तर ऍब्सोल्यूट एररचा मीन कसा काढतो आपण तर डेल एम आर एम सॉरी ऍब्सोल्यूट एररचा मीन कसा काढतो आपण तर प्रत्येक ऍब्सोल्यूट एररची काय करतो आपण बेरीज 0.158 प्लस 0.158 प्लस 0.68 प्लस 0.32 प्लस 0.72 प्लस 0.122 आणि डिवायडेड बाय 5. त्याची बेरीज करा आणि याला 5 ने डिवाइड करा. आता बुकमध्ये हे डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे तर मी हे डायरेक्ट करतोय. ठीक आहे इथं डायरेक्ट लिहितोय बेरीज वगैरे करत बसत नाही. फक्त समजून घ्या ह्या सगळ्यांची बेरीज करतोय आपण आणि त्याला डिवाइड कितीने करतोय 5 ने करतोय. तर आपली बेरीज किती येईल ही आली बघा 0.452 आणि डिवायडेड बाय किती आली 5. तर हे भागाकार किती आलाय 0.0904. ठीक आहे पुढे आपण हे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करू पण सध्या बुकमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे तर मी डायरेक्टच घेतो. ठीक आहे पुढे असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे तर ते आपल्याला व्यवस्थित सॉल्व्हच करावं लागतील त्याशिवाय पर्याय नाही. तर याची बेरीज इतकी आली आहे 0.452 452 या सगळ्यांची बेरीज आणि त्याला डिवाइड केलं 5 न तर त्याचा भागाकार आलाय 0.0904 मीटर. ओके तर ही झाली मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू झाल्यानंतर काय काढतो आपण आता रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय तर मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू या दोघांचा काय घेतो आपण रेशो आणि त्याला मल्टिप्लाय केलं कशानं 100 न तर काय मिळतं आपल्याला त्याचं पर्सेंटेज एरर. ठीक आहे पण आता मला सांगायचं काय होतं मला इथंच थांबू आपण हे मला एकच गोष्ट सांगायची होती इथं एरर रिप्रेझेंट कसा केला जातो. हे बुकमध्ये आहे तुम्हाला त्याच्यामुळे हे लिहिण्याची वगैरे काही गरज तर नाहीये तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे तुम्ही हे करू शकता घरी. ठीक आहे पुढचे प्रॉब्लेम जे आपल्याला सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते आपण इथं व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. तर एरर रिप्रेझेंट कसा करायचा आपण आता मीन व्हॅल्यू काढलेली बरोबर आहे. तर या स्पिअरची रेडियस आपण स्पिअरची रेडियस मोजतोय ना तर स्पिअरच्या रेडियसची ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू किती असू शकते. तर आपण रेडियस ची व्हॅल्यू किती असू शकते तर तिच्यामध्ये एरर कितीचा असू शकतो तर लक्ष द्या मीन व्हॅल्यू रेडियसची प्लस ऑर मायनस मीन ऍब्सोल्यूट रेडियस. तर आपल्याला मीन व्हॅल्यू मिळालेली आहे. मीन व्हॅल्यू किती आली आपली 5.472 मीटर 5.472 मीटर. हिच्यामध्ये मीन ऍब्सोल्यूट एरर एक तर ऍड करा एक तर सबट्रॅक्ट करा. तर ऍड केलं तर किती 0. ऍब्सोल्यूट एरर किती आलं 0.0904. ओके तर आपल्याला 2 लिमिट मिळतील. एक लिमिट असेल वजा केली तर ही व्हॅल्यू याच्यातून वजा केली तर एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला आणि ही व्हॅल्यू याच्यात ऍड करा एक वेळेस इथं 0 राहील. तर किती येतील ह्या व्हॅल्यूज वजाबाकी केली आणि बेरीज केली तर किती येतील एकदा सांगा मला प्लीज. करा बरं हे सबट्रॅक्शन आणि ॲडिशन हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपण करतोय हे करा प्लीज. एकदा 5.472 मधून 0.0904 सबट्रॅक्ट करा.
किती येईल ते सांगा. $3.816 बरोबर आहे. 3.816 बरोबर आहे. सॉरी 3816 बरोबर आहे का. हां तर हे किती येईल 5.3816 मीटर. आणि बेरीज केली तर किती येईल. इथं बेरीज करायची. बेरीज केली तर किती येईल. किती येईल 4 2 7 9 17 नाही 16 तर हे येईल 5.5624 मीटर. ओके तर आपल्याला याच्यावरून दोन व्हॅल्यूज मिळाल्यात. लक्ष द्या प्लीज. ओके बरोबर आहे. चला दोन व्हॅल्यूज मिळाल्यात. एक ही व्हॅल्यू मिळाली, ही कमीत कमी व्हॅल्यू आहे रेडियसची 5.3816. ओके 5.3816 आणि दुसरी व्हॅल्यू कोणती मिळाली आहे तर 5.5624 मीटर. तर आपल्या रेडियसची ऍक्च्युअल व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असू शकते तर 5.3816 पासून 5.5624 या दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये जेवढ्या काही व्हॅल्यूज असतील त्यापैकी कोणती तरी एक काय असू शकते ट्रू व्हॅल्यू असू शकते कशाची रेडियसची. मग याच्या मधामध्ये किती व्हॅल्यूज आहेत तर बऱ्याचशा व्हॅल्यूज आहेत. ओके बऱ्याचशा व्हॅल्यूज येतील याच्यात. आपण फक्त 2 डिजिट पर्यंतच घेणार आहेत. ओके तर ही आपली शेवटची व्हॅल्यू 5.38 सगळ्यात कमी. ओके त्याच्यानंतर 5.37 सॉरी 39 5.40 5.41 5.42 5.43 5.45 सॉरी 44 5.43 5 5.46 5.47 5.48 5.49 5.50 5.51 5.52 5.54 5.55 and 5.56 ही लोअर लिमिट आहे आपली 5.38 आणि ही अप्पर लिमिट आहे. तर ह्या दोन लिमिटच्या मधामध्ये ही लोअर लिमिट आणि ही काय अप्पर लिमिट ह्या दोन लिमिटच्या मधामध्ये ह्या इतक्या व्हॅल्यूज येतात. ओके आणि ह्या या दोन लिमिटच्या मधामध्ये ज्या काही व्हॅल्यूज असतील त्यापैकी कोणती तरी एक काय असेल आपल्या रेडियसची ऍक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे तर मग रेडियसमध्ये डिफरन्स कितीचा असू शकतो 0.0904 न जास्त असू शकते यापेक्षा व्हॅल्यू किंवा यापेक्षा कमी असू शकते. म्हणून इथं आपण काय करतो प्लस किंवा मायनस घेतो. प्लस केलं तर एक लिमिट मिळते आपल्याला अप्पर लिमिट आणि मायनस केलं तर एक लोअर लिमिट मिळते. म्हणजे आपल्या रेडियसची व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यूच्या मधामध्ये कुठंतरी आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू. ओके तर मधामध्ये मग किती व्हॅल्यूज आहेत ती कोणती असू शकते ही 5.39 असू शकते 5.40 असू शकते 41 42 44 51 तर कोणतीही व्हॅल्यू या दोन लिमिटच्या मधामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्यापैकी एक रेडियसची काय असेल ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल किंवा ट्रू व्हॅल्यू असेल. ठीक आहे तर मग एररचं रिप्रेझेंटेशन रेडियसमध्ये किती एरर आहे तर त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू जवळपास इतकी आहे 5.472 मीटर आहे. पण तिच्यामध्ये बदल कितीचा असू शकतो तर तिच्यामध्ये एक तर व्हॅल्यू 0.094 न जास्त असू शकतं म्हणजे इथं प्लस असू शकतं किंवा इथं मायनस असू शकतं. तर अशा पद्धतीनं एररचं रिप्रेझेंटेशन एखाद्या क्वांटिटीचं केलं जातं. तिची मीन व्हॅल्यू प्लस ऑर मायनस तिची मीन ॲब्सोल्यूट एरर एवढं तिच्यामध्ये एरर असू शकतं. तर हे जे आहे त्याला म्हणतो आपण एरर इन द मेजरमेंट. इतका एरर असू शकतो मेजरमेंटमध्ये आणि ही त्याची काय असते जवळपास ट्रू व्हॅल्यूच्या किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या जवळपास व्हॅल्यू असते ती म्हणजे कोणती व्हॅल्यू मीन व्हॅल्यू. ओके कळलंय समजलं हे बघा जरी नसेल समजलं आज वेळ नाही आपल्याकडे आपण सोमवारच्या लेक्चरमध्ये वाटल्यास मी आणखी आपण याचे प्रॉब्लेम घेणार आहेत यावरचे. ठीक आहे तर हे जेव्हा प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला हे आणखी क्लिअर करेल एकदा. ठीक आहे ओके थांबू आपण.
सहसा आहे